नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे मी खूप स्वागत करतो. आज आपण अतिशय महत्त्वाचा एक कायदा आहे त्या कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आणि तो कायदा म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आता या व्हिडिओमध्ये आपण या कायद्याविषयी जाणून घेताना हा जो कायदा आहे हा 11 ऑगस्ट 2023 रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आला. आणि हे जे विधायक होते या विधायकाचा अहवाल गृह विभागाकडून संबंधित संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. आणि या समितीने पूर्ण विचार विनिमय करून केल्यानंतर 10 नोव्हेंबर 2023 रोजी या संदर्भातलं जे बिल आणि अहवाल याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली आहे. आता हा जो कायदा आहे हा कायद्याच्या बाबींचा आपण माहिती घेणार आहोत. परंतु हे जे बिल आहे आणि हा जो कायदा आहे याची नेमकी आवश्यकता का भासली हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि आत्ताचा जो कायदा आहे ज्याला आपण BNASS ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि जो पूर्वीचा जो कायदा होता CRPC ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड, या कायद्यामधील नेमकं काय फरक आहे किंवा हा कायदा आणण्याची गरज का भासली आणि याचे उद्दिष्ट काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आता आपण जर विचार केला तर आपल्या देशाला स्वतंत्र झाल्यानंतर साधारण 74 वर्षांनंतर या कायद्याची एक रूपरेषा बदलून त्यातले कलम हे बदलून हा कायदा आणण्यात आला होता. जो CRPC कायदा जो होता हा इंग्रजांच्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात याची हा जो कायदा हे आणण्यात आलेला होता. पूर्वी जो CRPC IPC आणि एव्हिडन्स ॲक्ट हा जो कायदा हे जे कायदे होते जे फौजदारी संदर्भातले आहेत हे कायदे हे इंग्रजांनी ज्यावेळेस भारतामध्ये 1857चा जो उठाव झाला होता आणि या उठावानंतर जे ईस्ट इंडिया कंपनीचं जे राज्य भारतामध्ये होतं हे राज्य जाऊन इथे ब्रिटनच्या ज्या राणी होत्या क्वीन होत्या त्यांचं ह्या ठिकाणी प्रत्यक्ष कारभारावर ते देखरेख करण्यासाठी आणि 1857च्या पूर्वीचा जो उठाव झाला किंवा 1857चा जो उठाव झाला हा उठाव पुन्हा भारतामध्ये होऊ नये यासाठी तिथल्या ज्या ब्रिटिश सरकारने काही कायदे या ठिकाणी सुचवण्यात आलेले होते. आणि ते कायदे म्हणजे भारतीय दंड संहिता ज्याला आपण इंडियन पिनल कोड असं म्हणतो, त्यानंतर एव्हिडन्स ॲक्ट जो आहे आणि CRPC असे जे कायदे होते हे कायदे भारतीयांच्या विरुद्ध भारतीयांनी पुन्हा अशा प्रकारे बंड करू नये किंवा ज्या व्यक्तीने त्या ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध काही गुन्हा केला किंवा त्याच्या विरुद्ध काही बंड करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध खटला चालून त्यांना शिक्षा देण्यासाठी हे सर्व कायदे आणण्यात आले होते. म्हणजेच काय की हे जे सगळे कायदे होते हे भारतीय नागरिकांच्या विरुद्ध प्रामुख्याने तयार करण्यात आलेले होते. आणि हे जे कायदे होते हे कायदे तसेच कंटिन्यू पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील चालू राहिले. यामध्ये CRPC मध्ये काही बदल करण्यात आले होते परंतु बऱ्याचशा ज्या तरतुदी होत्या या पूर्वीच्या इंग्रजांच्या काळापासूनच चालू होत्या. आणि इंडियन पिनल कोड आणि एव्हिडन्स ॲक्ट हा जो कायदा होता हा तर तेव्हापासून होताच. त्याच्यात काही अमेंडमेंट करण्यात आले होते पण मुख्यतः जो कायदा होता तो इंग्रजांच्या काळाचाच होता. आता जर आपण विचार केला की हा कायदा आणण्यामागे नेमकं काय कारण आहे तर भारतीय न्याय संस्थेचा विचार जर केला तर अनेक प्रकारे जे खटले होते हे प्रलंबित होते
आणि वर्षानुवर्ष न्यायदान करण्याची जी प्रक्रिया होती तिच्यात विलंब होता, कारण पूर्वीचा जो CRPC जो कायदा होता यामध्ये ज्या तरतुदी होत्या ह्या जुन्या काळातल्या ब्रिटिश काळातल्या तरतुदी होत्या आणि त्यामध्ये बदल न झाल्यामुळे ते पूर्वीच्या ज्या तरतुदी होत्या त्या कंटिन्यू राहून गेल्यामुळे जे नवनवीन गुन्हे घडत होते, नवनवीन तपास यंत्रणा ज्या आणण्याची गरज होती ती त्या कायद्यामध्ये नसल्यामुळे जे भारतातले जे सरकार आहे मोदी साहेबांचे आणि खास करून अमित शहाजी यांनी या कायद्यासंदर्भात बदल करण्याच्या सूचना या ठिकाणी जे कायदे मंडळातील जे समिती आहे किंवा जे कायदे बनवतात त्या संदर्भातल्या ज्या समित्या आहेत त्यांना त्यावर काम करण्यासाठी सूचना केलेल्या होत्या। आता आपण समजून घेऊया की CRPC किंवा जो नवीन कायदा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा कशा प्रकारे काम करतो किंवा या कायद्याची नक्की काय आहे किंवा हा कायदा कशा संदर्भात आहे ते आपण जाणून घेऊया। आता आपण जर विचार केला तर क्रिमिनल जे कायदे आहे मग त्यामध्ये पूर्वी जो IPC होता यामध्ये गुन्हे आणि गुन्ह्यांवर होणाऱ्या शिक्षा या संदर्भातल्या माहिती दिलेली होती। आता यामध्ये एखादा जो व्यक्ती आहे त्याने जे क्रिमिनल कायदे आहे त्यांचं उल्लंघन केलं असेल तर उल्लंघन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरुद्ध कशा प्रकारे गुन्हा दाखल करायचा, त्याला त्याच्या बद्दल तपास कसा करायचा, त्याला अटक कशी करायची, चार्जशीट कशा प्रकारे तयार करून मान्य न्यायालयाला सादर करणे किंवा खटले कसे चालवणे, त्यानंतर खटले चालवल्यानंतर कशा प्रकारे आदेश पारित करणे या सर्व बाबतीत या कायद्यामध्ये दिलेलं होतं। तसंच प्रामुख्याने कोर्ट रचना कशी आहे, सेशन कोर्ट कसा आहे किंवा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कसे असावे, कोर्टाची रचना कशी असावी ह्या सर्व बाबतीमध्ये या कायद्यामध्ये दिलेलं आहे। आता आपण जर दुसरा विचार केला तर एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत तो गुन्हा घडल्यानंतर होणारा तपास आणि दुसरा एक भाग म्हणजे आपण डायरेक्ट मान्य न्यायालयामध्ये प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट देखील करू शकतो। मग त्या संदर्भात कशा प्रकारे सुनावणी करणं किंवा ती प्रक्रिया कशी राबवणं ही संपूर्ण नियमावली ही जी आहे ही या कायद्यामध्ये दिलेली आहे। त्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि नवीन जो कायदा तयार झालेला आहे आत्ताचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे यामध्ये प्रामुख्याने दिलेलं आहे। आता जर आपण विचार केला की पूर्वीचा CRPC आणि आत्ताचा जो BNSS जो कायदा आहे यामध्ये नेमका काय फरक आहे किंवा या कायद्याची काय गरज पडली आहे, तर पूर्वीचा जो CRPC होता हे जे खटले चालवण्याची जी प्रक्रिया होती या प्रक्रियेत दिलेल्या ज्या नियमावली होत्या यामुळे अनेक त्रुटी या ठिकाणी आढळल्या आणि या त्रुटी आढळल्यामुळे जे न्यायदानाची प्रक्रिया होती यामध्ये उशीर होत होता। तसेच आता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याचे स्वरूप आहे किंवा तपासाची प्रक्रिया आहे ही त्या जुन्या कायद्यांमध्ये नव्हती आणि त्यामुळे न्यायदान करताना जलद गतीने कशा प्रकारे न्यायदान होईल आणि लवकरात लवकर ज्या दाखल झालेले खटले आहे हे कशा प्रकारे निकाली निघतील या संदर्भात या कायद्यामध्ये केलेला आहे उल्लेख। आणि दुसरा एक प्रकार जे आहे की या संदर्भात तपास कसा करावा हे देखील पोलीस मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे आणि CRPC मध्ये संपूर्णपणे खटले चालवणे, 7 वर्षाच्या आतले खटले कसे चालवावे, 3 वर्षाच्या आतले खटले कशा प्रकारे निकाली काढावे या संपूर्ण प्रक्रिया ही या नवीन कायद्यामध्ये दिलेल्या आहे। आता आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट जर विचारात घेतली
तर जी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 सालचा जो जुना कायदा आहे आणि आत्ताचा जो नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे 2023, यामध्ये गुन्ह्याच्या तपासासंदर्भातले जे तंत्रज्ञान, त्यानंतर न्याय वैद्यकीय शास्त्राचा वापर कशा प्रकारे करावा किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, त्यानंतर माहिती कशी पुरवावी, दाखल कसे करणे, समन्स कसे काढणे, या संदर्भात या कायद्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा व्यक्ती जो बाहेरच्या राज्यात आहे आणि त्याला एखाद्या केसमध्ये सुनावणी करायची आहे किंवा त्याची साक्ष तपासायची आहे, मग अशा वेळेस त्या व्यक्तीला प्रत्यक्ष कोर्टामध्ये येऊन न शकल्यामुळे तो खटला अनेक वर्ष प्रलंबित राहिला आहे. किंवा एखादा तपास अधिकारी असतो, तो तपास अधिकारी समजा नाशिकला त्यावेळेस गुन्हा दाखल केला आणि त्यावेळेस त्यांनी तपास केला आहे आणि त्या कालांतराने त्याची बदली ही नागपूरला झाली आहे आणि त्याला ते वेळोवेळी येतो कोर्टात, तारीख पडते किंवा काही कारणामुळे ती साक्ष होत नाही आणि अशा कारणामुळे तो खटला प्रलंबित राहतो. मग अशा वेळेस या नवीन कायद्यामध्ये जे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एव्हिडन्स रेकॉर्ड केला जातो तो ग्राह्य धरला जातो किंवा इलेक्ट्रिकल जे पुरावे आहे, इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भातले जे पुरावे आहे ते देखील या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. त्यामध्ये CCTV पुरावे असतील, फुटेज असेल किंवा जे इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भातले जे नवीन एव्हिडन्स आहे तो या ठिकाणी या कायद्यामध्ये ग्राह्य धरला आहे. किंवा पूर्वी समन्स बजावणी करण्यासाठी अनेक अडचणी येत असे, आता समन्स बजावणीच्या प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. पूर्वीचे जे कालबाह्य तपास होते, सुनावण्या होत्या, निर्णय जाहीर करण्याची ज्या प्रक्रिया होत्या, यामध्ये बऱ्यापैकी आता बदल होऊन अधिक जलद गतीने न्याय निर्णय व्हावे, खटले निकाली निघावे यासाठी या कायद्यामध्ये चांगल्या प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत. त्यानंतर पीडिताला प्रथम माहिती अहवालाची प्रत या ठिकाणी या कायद्यान्वये मिळणार आहे. तसेच तपासाच्या प्रगतीची माहिती देखील डिजिटल साधनांद्वारे नागरिक केंद्र दृष्टिकोनाला अवलंब करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या प्रकरणांमध्ये 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणांमध्ये सरकारकडून मागे घेण्यापूर्वी पीडिताची सुनावणी घेण्याची संधी देखील या कायद्याअंतर्गत दिलेली आहे. किंवा किरकोळ आणि कमी गंभीर स्वरूपाचे जे प्रकरण आहे साठी किंवा गंभीर प्रकरणांसाठी संक्षिप्त परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यानंतर आरोपीची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाते. आता पूर्वी एक अशी परिस्थिती होती की एखादा आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असेल, म्हणजे सेंट्रल जेलला असेल आणि त्याची सुनावणीसाठी त्याला हजर राहणं पूर्वी आवश्यक होतं. जर उदाहरण आपण धरलं तर मुंबई शहरामध्ये एखाद्या आरोपीचा खटला चालू आहे एखाद्या मुंबईच्या कोर्टामध्ये आणि तो आरोपी असेल नागपूर कोर्टामध्ये, तर नागपूर कोर्टामधून एका आरोपीला आणण्यासाठी पोलीस व्हॅन किंवा मग पोलीस संरक्षणाबाबत पोलीस कर्मचारी त्याला देणे आवश्यक असायचं आणि मग ते सर्व पोलिसांना एका आरोपीसाठी मुंबईसारख्या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी यावं लागत असे. आणि आपण बघितलं तर अनेक वेळा त्याच्या तारखा देखील पडत असे. मग अशा वेळेस पोलीस यंत्रणा जी संख्या आहे ती कमी असताना अजून त्या यंत्रणेवर ताण पडत असे. त्यामुळे आता अशी व्यवस्था करण्यात आली आहे की एखादा आरोपी ज्या सेंट्रल जेलमध्ये असेल तिथूनच त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावू शकतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या नियमावली ह्या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे याचा फायदा नक्कीच नागरिकांना होणार आहे, पोलीस यंत्रणेला होणार आहे, तपास यंत्रणेला होणार आहे आणि अधिक जलद गतीत आणि सोयीस्कर अशा पद्धतीने त्याचा तपासाला फायदा होईल. या संपूर्ण दृष्टिकोन लक्षात घेऊन
जी आपली समिती आहे किंवा जे गृह विभाग आहे अमित शाह साहेबांच्या अंडर येणारा, त्या मार्फत या संपूर्ण जुन्या कायद्याचा अभ्यास करून अहवाल प्राप्त करून तो गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आणि गृह मंत्रालयाद्वारे नवीन जो भारतीय नागरिक सुरक्षा कायदा संहिता 2023चा जो कायदा हा तयार करण्यात आला। आणि हा जो कायदा आहे हा भारताच्या पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि हा मंजूर करण्यात आला। तर अशा प्रकारे आज आपण जो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ज्याला आपण पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोड, हा या कायद्याच्या संदर्भात माहिती जाणून घेतली आहे। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।